नमस्कार। भूक तर सर्वांनाच लागते, पण समोरच्याला जेव्हा तडपडताना पाहतो तेव्हा पोटातील भुकेची आग आपोआपच विझायला लागते। व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं आहे ते पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या। निसर्गाने प्रत्येक जीवाला जगण्यासाठीची एक अन्नसाखळी बनवली आहे आणि ही अन्नसाखळी ही कोणाचा ना कोणाचा जीव घेऊनच परिपूर्ण होत असते, मग तो मानव असो अगर प्राणी असो। सोशल मीडियावर आपण भरपूर व्हिडिओ पाहत असतो, त्यामध्ये प्राण्यांचे पक्ष्यांचे व्हिडिओही असतात। बरेच जण आजकाल आपल्या घरामध्येही काही पशुपक्षी पाळतात, त्यांना चांगली शिकवण देतात आणि ते पशुपक्षीही लगेच शिकतात सुद्धा। सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता की पाण्यामध्ये एक मासा तडपडतो आहे आणि त्याच वेळी तिथे एक पक्षी येतो। आता तुम्हाला कदाचित असे वाटेल की तो पक्षी त्या माशाला खाऊन टाकेल, पण तसं न करता तो पक्षी तिथून निघून जातो। त्यानंतर तिथे एक कावळा येतो, कावळा त्याला टोचा मारतो आणि तोही तिथून निघून जातो। त्यानंतर लगेच त्या ठिकाणी बगळा येतो, तो मासा तडपडत असतो। ते पाहून तो बगळा मात्र त्या माशाला चोचीत पकडतो आणि जास्त पाणी असलेल्या ठिकाणी नेऊन सोडतो। आता ते तीनही पक्षी त्या माशाला खाऊ शकले असते, पण तसं झालं नाही। यावरून एकच बोध घ्यायचा आपण की आपली भूक ही समोरच्याच्या दुःखापेक्षा कधीच मोठी नसते।